नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी या विषयावर चर्चा करणार आहोत. या थेरपीविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत अर्थातच आलेले आहेत मुंबई आणि पुणे इथल्या प्रसिद्ध चायनीज ॲक्युपंक्चर थेरपिस्ट प्रिया बाविस्कर. मॅमचं स्वागत करूया. प्रियाजी, तुमचं स्वागत. प्रियाजींशी चर्चा करणार आहोत. या सविस्तर थेरपीविषयी जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी त्यांची ओळख करून देते. प्रिया बाविस्कर या गेली 16 वर्ष चायनीज ॲक्युपंक्चर थेरपिस्ट म्हणून रुग्णांना उपचार देत आहेत. ॲक्युपंक्चर थेरपीद्वारे रुग्णांना रोगमुक्त करण्यात प्रिया या प्रवीण आहेत. तसंच प्रिया बाविस्कर या महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलच्या रजिस्टर्ड थेरपिस्टसुद्धा आहेत. प्रिया बाविस्कर या गायत्री हेल्थ क्लिनिक आणि प्रिया ॲक्युपंक्चर सेंटर कांदिवली पश्चिम मुंबई इथल्या संचालिका सुद्धा आहेत. तसंच त्या चायनीज ॲक्युपंक्चर थेरपीद्वारे आधारित प्रॅक्टिस करतात आणि या उपचार पद्धतीच्या आधारे त्यांनी आत्तापर्यंत मुंबई आणि पुणे इथल्या हजारो रुग्णांना त्यांच्या विविध व्याधींमधून मुक्त केलं आहे, त्यांच्या दुखण्यापासून मुक्त केलेलं आहे. ॲक्युपंक्चर उपचारांबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी विविध वृत्तपत्र, वर्तमानपत्र आणि नियतकालिकांच्या मार्फत आरोग्यविषयक स्तंभलेखनसुद्धा केलेलं आहे. तसंच त्यांच्या आरोग्य क्षेत्रातल्या भरीव कामगिरीमुळे त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरलेल्या आहेत. वुमन अचीवर्स ऑफ पुणे, तसंच सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र, बेस्ट ॲक्युपंक्चर थेरपिस्ट इन पुणे अशा विविध प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. त्यांच्या या चायनीज ॲक्युपंक्चर उपचार थेरपीविषयी खूप चांगल्या प्रतिक्रिया, चांगले रिव्ह्यूज तुम्हाला गुगल रिव्ह्यूजमध्ये पाहायला मिळतील. तसंच ॲलोपॅथी ट्रीटमेंटमध्ये गोळ्या, औषधं आणि ऑपरेशनचा समावेश असतो. पण प्रत्येक रुग्णाला या सगळ्या गोष्टींची नेहमीच गरज असते असं नाही. पण प्रिया यांनी दिलेल्या ॲक्युपंक्चर ट्रीटमेंटमुळे अनेक रुग्ण त्यांच्या विविध व्याधींमधून, दुखण्यांमधून विना ऑपरेशन, हे महत्त्वाचं आहे, विना ऑपरेशन हे सगळे रुग्ण बरे झालेले आहेत. चला तर मग आता अधिक जाणून घेऊयात या ॲक्युपंक्चर, चायनीज ॲक्युपंक्चर थेरपीविषयी. या थेरपीविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी म्हणजे हे प्राचीन कालापासून आपल्या भारतामध्ये चालत आलेली ही थेरपी आहे. पण फक्त याचा शोध घेणं किंवा या पॉईंट्सबद्दल अभ्यास करणं हे चायनाच्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे याला आपण चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी असं म्हणूया. चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी म्हणजे ॲक्युपंक्चर म्हणजे मेरिडियन्स जे असतात, ऑर्गन मेरिडियन आहेत शरीरामध्ये, तर त्यावर आपण पॉईंट्सनुसार आपण ट्रीटमेंट करतो आणि निडल्स असतात, इलेक्ट्रोस्टिम्युलेशन दिले जाते. वेगवेगळ्या आजारांना वेगवेगळे मेरिडियन पॉईंट्स वापरले जातात. काही वेळेस आम्हाला दोन्ही मेरिडियन पॉईंट म्हणजे एकत्र करून आपल्याला उपचार द्यावे लागतात. आणि अनेक असे आजार आहेत जे औषधं, गोळ्या, ऑपरेशन करून सुद्धा बरे होत नाही. तर ॲक्युपंक्चर पद्धतीने अशा बऱ्याच रुग्णांना या ट्रीटमेंट मार्फत बरं केलेलं आहे. प्रिया मॅडम, मला एक विचारायचं होतं की तुम्ही आता मेरिडियन या शब्दाचा उल्लेख केला, तर ते मेरिडियन आम्हाला जरा विस्तृतपणे सांगाल का? मेरिडियन म्हणजे कसं एक चॅनल आहे, म्हणजे जसं एखाद्या गोष्टीचं आपण हे म्हणूया की कनेक्शन असतं, त्याप्रमाणे एक प्रत्येक आमचं ऑर्गनप्रमाणे एक चॅनल असतो आणि त्यावर वेगवेगळे पॉईंट्स असतात आणि त्या पॉईंट्स मार्फत आम्ही त्या पेशंटला ज्या ज्या आजाराप्रमाणे त्यांचे कुठले पॉईंट लावायचे, कुठल्या आजाराचे कुठले पॉईंट लावायचे, किती पॉईंट लावायचे, या पेशंटला किती ट्रीटमेंटची गरज आहे ते आम्ही पेशंट आल्यानंतर क्लिनिकमध्ये ठरवतो आणि त्याप्रमाणे उपचार करतो. म्हणजे मेरिडियन हे मी सहसा आता शब्दात तुम्हाला सांगता येत नाही, पण पेशंट आल्यानंतर त्यांना कुठल्या कुठल्या पॉईंट्स द्यावे लागतील किंवा कुठले पॉईंट्स त्यांना द्यायची गरज लागते हे त्यावेळेसच लक्षात येतं. हे ॲक्युपंक्चर आहे, म्हणजे याला निडल्स प्रिक केली जाते. काही 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर, 1 चून, 2 चून, 1.5 चून असं आमचे मेजरमेंट आहेत. त्याप्रमाणे बॉडीच्या हिशोबाने किंवा त्याच्या रुग्णाच्या शरीराच्या हिशोबाने आम्हाला ते पॉईंट्स यूज करावे लागतात आणि त्याप्रमाणे ते मेरिडियनचे जे पॉईंट्स आहेत ते यूज करून त्याची जी एनर्जी लेवल आहे ती आम्हाला वाढवावी किंवा कमी करावी लागते त्या आजाराप्रमाणे. जेव्हा पेशंट येतो तर त्याप्रमाणे त्या पेशंटला कुठला आजार आहे आणि तो कशामुळे झालेला आजार आहे मुळात पहिलं ते शोधावं लागतं आणि शोधल्यानंतर त्याचे काही रिपोर्ट्स असतात ते सुद्धा आपल्याला निदान म्हणून काम येतं.
होतं आणि कामी येतात आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावर उपचार करतो. त्या उपचारामध्ये आपल्याला लक्षात येतं की पेशंटला हळूहळू करून कुठल्या पॉईंट्सवर ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचा फरक पडत आहे आणि त्या रुग्णाला किती ट्रीटमेंटची गरज आहे हे उपचारादरम्यान आपल्याला लक्षात येतं. प्रियाजी, तुमचे वडील सुद्धा या क्षेत्रामधनं होते आणि तुम्हाला त्यांचा वारसा लाभलेला आहे. तर गेल्या 16 वर्ष तुम्हाला या सगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे. गेली 16 वर्ष तुम्ही चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी रुग्णांना देताय आणि बरं करताय. तर या थेरपीविषयी, या उपचार पद्धतीविषयी तुम्हाला काय सांगता येईल? विशेष म्हणजे मी थोडक्यात सांगते की माझे वडील गेले 33 वर्ष याच्यामध्ये प्रॅक्टिस करत होते आणि त्यांच्या हाताखालीच आम्ही बऱ्यापैकी त्यांची मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही ही ट्रीटमेंटसुद्धा शिकलो. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही अभ्यासही केला आणि त्यांचा अनुभव आता आमच्या कामी येतो आणि पेशंट रुग्णांच्याही कामी येतो आहे. आणि कसं आहे, ही ॲक्युपंक्चर पद्धत जी आहे ही विशेष यासाठी आहे की गोळ्या औषधं किंवा कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता आपण ही ट्रीटमेंट मार्फत रुग्णांना बरं करू शकतो. असं गरजेचं नाही आहे की प्रत्येक रुग्णांना ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि ते करावंच लागेल. काही रुग्णांना आम्ही विदाऊट ऑपरेशन ट्रीटमेंट मार्फत सुद्धा बरे केलेले आहे ॲक्युपंक्चरने. पण काही वेळेला कसं, जसं स्लिप डिस्क आहे, सायटिका आहे, जी नस दाबल्या गेलेली आहे, तर त्याच्यावर आपण या ट्रीटमेंट मार्फत पेशंटला बरं करू शकतो. ही थेरपी नेमकी कशी करते? कार्यरत कसं करते, कसं बेसिक मी तुम्हाला सांगते, बोन डेन्सिटी वाढवते, इम्युनिटी लेवल वाढवते, त्यानंतर इम्युनिटी पॉवर वाढवते, त्यानंतर रक्ताभिसरण करते किंवा म्हणूया आपण शरीरातली ऊर्जा वाढवते. शरीरातली ऊर्जा म्हणजे आमच्या चिकित्सेप्रमाणे क्यू एनर्जी आहे त्याचं बॅलन्सिंग ॲक्युपंक्चर पद्धत करते. तर ते कसं आहे, काही रुग्णांचं जे आजार आहेत ते बऱ्याच आपण निदान काढतो, एक्सरे काढतो, MRI काढतो, ब्लड रिपोर्ट काढतो, पण आपल्याला याच्यामध्ये काही निदान भेटतच नाही. तर त्याप्रमाणे आपण जेव्हा ही ट्रीटमेंटसाठी आपण सुरुवात करतो त्यावेळेस लक्षात येतं की तो पेशंट जो आहे त्याच्यामध्ये मसल स्टिफनेस बऱ्याच प्रमाणात आहे, जी गोळ्या औषधांनी ते बरं होऊ शकत नाही. डॉक्टर म्हणतात काही प्रॉब्लेमच नाही आहे, म्हणजे त्या रिपोर्टमध्ये काही आलेलंच नाही आहे, पण तरी दुखणं प्रचंड आहे, म्हणजे सहन न होण्या एवढं दुखणं आहे. पण आपण त्या ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट मार्फत त्याला बरं करू शकतो. कारण का असं कुठल्याही प्रकारचे गोळी औषधं असं नाही आहे की आपण रेग्युलर घेतलं आणि घेत राहू आणि आता आपण कायमचे बरे होऊ, असं कुठलेही गोळ्या औषधे आतापर्यंत आलेल्या नाही आहेत. तर त्यामुळे आपण काय करू शकतो, ॲक्युपंक्चर पद्धतीने त्या आजाराला बरं करू शकतो किंवा मेंटेन करू शकतो असं म्हणू शकतो. कसं आहे, ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट करायची जसं ज्याप्रमाणे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेत किंवा थेरपिस्ट आहेत त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे उपचार करायचे आणि त्यानंतर त्याचं फॉलोअप ठेवणं किंवा त्या गोष्टीकडे ज्या पद्धतीने फॉलोअप सांगितले त्या पद्धतीने फॉलोअप ठेवले तर तो आजार कायमचाही जाऊ शकतो. नक्कीच प्रिया बाविस्कर यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे, त्यांच्या व्याधींपासून मुक्त केलेलं आहे, त्यांच्या दुखण्यापासून मुक्त केलेले आहे. त्यापैकीच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. त्यांनी अपॉइंटमेंट दिली, त्याप्रमाणे येऊन इथे मी ट्रीटमेंट घेतली. मला खूप फरक पडला, बरं वाटलं. त्याबद्दल मॅडमचे आभार मानले, कौतुक केले, अभिनंदन. माझी आई जयश्री शिंगटे यांनी प्रिया मॅडमकडे गुडघ्यासाठी ट्रीटमेंट चालू केली होती. ट्रीटमेंटमुळे तिला जवळजवळ 60-70% फरक पडलेला आहे. अजून आमचे काही सेशन आम्ही वाढवून घेतलेले आहेत आणि ती खूप सॅटिस्फाईड आहे आणि समाधानी आहे. ती चालू शकत नव्हती, पाय फरफटत ओढत होती, आता ती पाय उचलू लागली आहे आणि तिला कॉन्फिडन्स आलेला आहे की मी माझी एकटी चालू शकते. त्यामुळे थँक्स प्रिया मॅडम. तर या रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, ज्यांनी प्रिया बाविस्कर यांच्याकडे उपचार पद्धती घेतली होती ही चायनीज ॲक्युपंक्चर थेरपीची, आणि कशा प्रकारे त्यांना त्यांच्या व्याधीतून मुक्त होता आलं या प्रतिक्रिया या संदर्भातल्या आपण पाहिल्यात. प्रियाजी, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आणखी अशा कोणकोणत्या व्याधी आहेत किंवा आजार आहेत जे या चायनीज ॲक्युपंक्चर थेरपीद्वारे बऱ्या होऊ शकतात? आपण म्हणूया सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणूया किंवा लंबर स्पॉन्डिलायटिस म्हणूया किंवा अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणूया, रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा कुठल्याही प्रकारचं अर्थरायटिस, नी पेन, ऑस्टोआर्थरायटिस, व्हेरिकोज वेन्स किंवा एपिलिप्सी म्हणूया किंवा आपण मायग्रेन, सर्वायकल पेन आणि मासिक पाळीच्या तक्रारी, त्या व्यतिरिक्त मोनोपॉज, या सगळ्यांवर आपण उपचार करू शकतो.
आणखी मी असं माझ्या मध्यंतरी एका वाचनात आलं होतं असं की सौंदर्याबाबत सुद्धा ही चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी आहे ती कमाल रिझल्ट्स आहेत याचे. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सौंदर्यासाठी याचा उपयोग कितपत करता येईल? सौंदर्यासाठी कसं आहे, हे बेसिकली बघा पिंपल्स येणं वगैरे हा जो प्रकार आहे आपला हार्मोनल इम्बॅलन्स आणि आपलं डायजेशन याच्यावर डिपेंड पूर्ण आपल्या शरीराचं संतुलन असतं. तर जेव्हा पिंपल्स येणं किंवा चेहऱ्यावर ॲक्ने वगैरे येणं तर हे नैसर्गिक पद्धतीने ॲक्युपंक्चर मार्फत आपण बरं करू शकतो. ॲक्युपंक्चर थेरपी आहे, कपिंग थेरपी आहे, ज्याच्याने आपण या ट्रीटमेंट मार्फत आपण त्याला बरं करता येऊ शकतं. कसं आहे, जोपर्यंत आता पिंपल्स आलेले आहेत त्याच्यावर ॲक्युपंक्चर पद्धतीने उपचार करून आपण ते पूर्णतः बरं करू शकतो. पण हार्मोनल इम्बॅलन्स झाले किंवा परत डायजेशनचा प्रॉब्लेम झाला तर तो पुन्हाही येऊ शकतात. म्हणजे या थेरपीनंतर आपल्याला स्वतःची लाईफस्टाईलसुद्धा मेंटेन करायला हवी. हो हो. आणखी कुठल्या कुठल्या आजारांवर व्याधींवर ही अतिशय प्रभावी आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. प्रियाजी, या ॲक्युपंक्चर थेरपीमुळे चायनीज ॲक्युपंक्चर थेरपीमुळे रुग्णांना किती टक्के साधारण फायदा होतो? कसं आहे, ॲक्युपंक्चर थेरपी जे घ्यायला येतात किंवा जी ही ट्रीटमेंट थेरपीची गरज ज्यांना लागते त्या अगोदर सर्वात पहिला ते आपण म्हणजे प्रत्येकाचं तसंच आहे, पहिला आपण ॲलोपॅथीकडे वळतो किंवा आपल्याला काही दुखणे झाले तर पहिला आपण डॉक्टरांकडे जातो, ब्लड टेस्ट करतो किंवा एक्सरे काढतो, MRI काढतो. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण गोळ्या औषधं घेतो. आपण गोळ्या औषधं जवळजवळ 15 दिवस, महिनाभर किंवा 6 महिने, वर्षभर त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सगळं करतो. पण जेव्हा काही डॉक्टरांचा सल्ला म्हणतो की नाही तुम्हाला हे त्रास कमी जास्त राहील किंवा तुम्हाला एक्सरसाइज करावी लागेल किंवा तुम्हाला ऑपरेशन करावे लागेल, त्यावेळेस काही रुग्णांचं कसं असतं की एक्सरसाइज करूनही तो दुखणे आहेत तसेच किंवा ऑपरेशन करूनही दुखणे आहेच तसे किंवा ऑपरेशन मला करायचंच नाही आहे कारण ऑपरेशन केल्यावर मला असं वाटतं की मला त्याचा त्रास जास्त होऊ शकतो किंवा ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही हे प्रत्येकाच्या मनात शंका असतात. तर त्यावेळेस आपण कसं ॲक्युपंक्चर पद्धतीने जेव्हा ट्रीटमेंट करतो तर त्या पेशंटला डायबिटीज, थायरॉईड किंवा ब्लड प्रेशर हे जे पेशंट आहेत तेव्हा एखादा व्यक्ती ज्याला आहे थायरॉईडसुद्धा आहे किंवा डायबिटीजसुद्धा आहे, ब्लड प्रेशरसुद्धा आहे, त्या पेशंटला जेव्हा आपण बॅक पेन किंवा नी पेन याच्यावर ट्रीटमेंट देतो तर त्याची शरीराची इम्युनिटी सिस्टम किंवा आपण म्हणूया की त्यांच्या शरीराची प्रतिकारक शक्ती किती आहे त्या अंदाजाने आपल्या पेशंटला फरक पडतो. म्हणजे सहसा प्रत्येक पेशंटला 70, 80, 90% फरक पडतो. असं होतच नाही की ॲक्युपंक्चरमध्ये पेशंटला फरक पडला नाही. आणि जर एखादा 100पैकी एखादा पेशंट जर त्याला फरक पडला नाही तर त्याचं काहीतरी रिझन असू शकतं. मॅम, ही जी थेरपी आहे ही थेरपी दिल्यानंतर आणखी एक महत्त्वाचं असं की जर रुग्णाची कुठल्याही आजाराशी संबंधित इतर औषधं सुरू असतील तर ती बंद करणं आवश्यक आहे का? आणि आहाराची काही पथ्य पाळतात का यात? विशेष म्हणजे आपण डायबिटीसवर सुद्धा ट्रीटमेंट देतो. पण आता जसं मी म्हटलं की डायबिटीज पेशंट लोअर बॅकवर पेन ट्रीटमेंट घ्यायला येतो तर त्यावेळेस जेव्हा लोअर बॅकची ट्रीटमेंट चालू असेल तर त्याला डायबिटीजची औषधं किंवा ब्लड प्रेशरची औषधं किंवा त्याचे काही वेगळे काही आजार असतील त्याचे औषधं त्यांना कंटिन्यू करावंच लागतात. कारण का आपण त्यावर ट्रीटमेंट देत नाही आहोत, आपण ट्रीटमेंट वेगळ्या आजारांवर देत आहोत. तर त्यामुळे गोळ्या औषधं तर कंटिन्यू कराव्याच लागतात. स्पेसिफिकली बघायला गेलं तर की डायबिटीज पेशंट कुठल्या गुडघ्याचं दुखणं किंवा कमरेचं दुखणं किंवा वजन वाढलेलं आहे त्याच्यावर उपचार करायचा असेल तर किंवा वॉटर रिटेन्शन म्हणूया किंवा व्हेरिकोज वेन्स म्हणूया याच्या सगळ्यावर उपचार घेऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही आहे. नीडल्स एकदम बारीक थिन नसतात त्यामुळे त्या कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही, कुठल्याही प्रकारचं जखम करत नाही. ह्या नीडल्स ज्या पद्धतीने आपण प्रिक करतो त्या प्रिक केल्यानंतर जेव्हा त्याला काढलं जातं त्यावेळेस ते हील होऊनच बाहेर येतं. म्हणजे माझ्या लक्षात आल्याप्रमाणे जर आपण 15-18 जरी पॉईंट्स लावले तर एखादा पॉईंट्स आहे ज्याच्याने ब्लड येऊ शकतं तेही 1 थेंबा एवढं ब्लड येतं, तेही नेहमी येत नाही. पेशंटला घाबरण्यासारखं काहीच नाही. अगदी पेनलेस ट्रीटमेंट आहे ॲक्युपंक्चर आणि कुठल्या प्रकारची भीती मनात ठेवू नका. ॲक्युपंक्चरबद्दल चांगल्या प्रकारे उपचार पद्धती आहे आणि विदाउट गोळ्या औषधा आपण दुखण्यांवरनं मुक्त होऊ शकतो कुठल्याही प्रकारच्या.
अनेक रुग्णांनी प्रिया बाविस्कर यांच्याकडनं चायनीज ॲक्युपंक्चर थेरपी ही ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि यानंतर व्याधीमुक्त ते झालेले आहेत. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आमच्याकडे आहेत, त्या आपण पाहूया. She is my mother, Mrs. Geeta Trivedi, and I'm her daughter, Jyoti Trivedi. My mom is 80 years old, and she had a problem for walking, and she also had a lot of swelling on her legs, and it was recommended that she should be doing this surgery for replacement of these kneecaps. But at this age of 80, to put her through all this surgery, so we came to know about Dr. Priya Baviskar, and we started taking acupuncture sessions from her. She gave 30 sessions, and my mom is feeling really good, and all the swelling is almost gone from her legs, and she is able to walk properly and with confidence, without any stick, without any support. She is able to walk. So thank you, Priya ma'am. My name is Mrs. Radhika Nigurkar. Earlier I was suffering from migraine and cervical pain. So I concerned Dr. Priya Baviskar. So she started the treatment. 10 sessions I took from her, and I got tremendous result from the treatment. Like the migraine was fully gone, and I was feeling very much relaxed after taking the treatment. BP, डायबिटीज किंवा लठ्ठपणा यावर सुद्धा ही थेरपी उपयोगी आहे, त्याविषयी काय हो. सांगाल? आता मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला म्हटलं की काही रुग्ण आहेत त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला आहे, किंवा काही असे रुग्ण आहेत की जे ऑपरेशन करू शकत नाही. जसं आता त्या लेडी होत्या, त्यांना खूप त्रास होता, पायामध्ये खूप स्वेलिंग होती आणि त्यांना घरीही चालता येत नव्हतं. त्यानंतर मी त्यांना ट्रीटमेंट दिली आणि त्याप्रमाणे त्यांना जवळजवळ 10-15 सेशनमध्येच त्यांना बरं वाटायला सुरुवात झाली. कारण कसं आहे, ही ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर 1-2 सेशनमध्ये काही जणांना फरक पडतो, काही जणांना 10-15-20 सेशन नंतर फरक पडायला सुरुवात होतो. पण त्यासाठी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, कारण ही थेरपी आहे, ही कुठल्या प्रकारची मेडिसिन नाही आहे. तर त्यामुळे उपचार सुरू केल्यानंतर थोडा 8-10 सेशनपर्यंत वाट बघावी लागते, पण त्यानंतर सुरुवात खूप छान होते आणि त्यानंतर फरकही चांगला पडतो. ज्याप्रमाणे या लेडी होत्या 80 इयर्स ओल्ड आहेत आणि त्यानंतर त्यांनी 30 सेशन्स घेतले, त्यांना बरं वाटलं. त्यानंतर मायग्रेनचे पेशंट होत्या त्या, तर त्यांनी बरेच उपचार पद्धती केल्या, बऱ्याच प्रकारचे गोळ्या औषधे घेतल्या, पण त्यांना कुठेही फरक पडला नाही. त्यानंतर या ॲक्युपंक्चर पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर त्यांना खूप चांगला फरक पडला. आता त्यांना फ्रेश वाटतं. कुठल्याही प्रमाणे त्यांचा एवढा त्रास होता की त्यांना कुठेही मन लागत नव्हतं. कंटिन्यू हेडेक असायचं आणि सर्वायकल पेन असायचं. तर त्यामुळे त्यांना ते कुठलीही गोष्ट आवड अशी निर्माण होत नव्हती. तर या ट्रीटमेंट नंतर आता त्यांना खूप चांगलं वाटतंय, कारण ही ट्रीटमेंट बऱ्याच प्रकारे इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा त्रासही कुठला नाही. आणि अगदी BP आणि डायबिटीज सारख्या आजारांवर सुद्धा हो, BP डायबिटीसवर सुद्धा आपण उपचार करू शकतो, त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो. आपण त्याच्या गोळ्या बंद नाही करता येणार, पण ते बऱ्यापैकी त्याचं जे साईड इफेक्ट्स आहेत, म्हणजे डायबिटीसमुळे जे वॉटर रिटेन्शन होतं म्हणूया, किंवा आपण HbA1c लेवल वाढत जातं शुगरमुळे, आणि त्यानंतर आपल्याला डायजेशनचा प्रॉब्लेम होतो, किंवा पायांना मुंग्या येतात, किंवा पायांना कळा येणं, किंवा आपण म्हणूया ते त्यांची कायम त्यांना म्हणजे असं थकलेलं फील होतं, किंवा रेस्टलेस वाटतं, किंवा सारखी झोप येते. हे जे सगळे साईड इफेक्ट आहे याच्यावर आपण ॲक्युपंक्चर पद्धतीने उपचार करतो, ज्याच्याने त्या पेशंटला डायबिटीस असून सुद्धा त्याला नसल्यासारखं वाटतं. आणखी एक लठ्ठपणाची समस्या मॅडम बऱ्याच जणांना असते, तर त्यावर आपण ही उपचार पद्धती घेऊ शकतो का? नक्कीच घेऊ शकतो, कारण कसं आहे, ही ट्रीटमेंट आपण बेसिकली मी जसं सांगितलं, ब्लड सर्क्युलेशन किंवा एनर्जी किंवा ऊर्जा लेवल जी आहे त्याला बॅलन्सिंग करायचं काम करतो. तर या ट्रीटमेंटने आपण ते करू शकतो, कारण मेटाबॉलिझम फास्ट, त्याची जी प्रोसेस आहे ती फास्ट केल्यानंतर डायजेशन व्यवस्थित होतं आणि लठ्ठपणामध्ये फरक यायला सुरुवात होतो. पण त्याची ट्रीटमेंट घेताना एक्सरसाइज आणि डाएट सुद्धा फॉलो करावा लागतो. आणि या उपचारांमध्ये सातत्य सुद्धा हवं.
हो 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 नक्कीच. त्याला गरज आहे की आपण जसं ओबेसिटीची जी ट्रीटमेंट आहे त्याला सातत्याने ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही आहे, पण जसं आपण दुखण्यांवर उपचार करतो त्या दुखण्यांवर फॉलोअप जे आहेत ते घ्यावे लागतील आणि त्याने ते कंट्रोल राहील किंवा मेंटेन राहील असं म्हणू शकतो. कारण उपचार हे जे आहेत हे कायमस्वरूपी सुद्धा बरं करता येतात, पण आपण ते ट्रीटमेंट जी आहे, जे फॉलोअप्स जे आहेत ते व्यवस्थित घेतले पाहिजे. ज्यांना हाडांच्या समस्या आहेत किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी, सिव्हिअर बॅक पेन आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आहे, तर सर्वात अगोदर तर आपण प्रायोरिटीमध्ये आपण सगळे एक्सरे वगैरे काढणं, जे काय आहे रिपोर्ट्स वगैरे काढणं हे गरजेचंच आहे. पण जर समजा तुम्हाला या सगळ्यांमधनं आराम भेटत नसेल तर ॲक्युपंक्चर ही सर्वात उत्कृष्ट थेरपी आहे, ज्याच्याने तुम्हाला चांगला फरक पडू शकतो. एकदा अनुभव करून बघू शकता तुम्ही. कारण कसं आहे, जेव्हा आपण फर्स्ट टाईम जेव्हा पेशंट क्लिनिकमध्ये येतो तेव्हा त्याला आल्यानंतर सर्वात पहिलं एक सेशन दिलं जातं. त्या सेशनमध्येच पेशंटला फरक पडतो, पण पूर्णपणे फरक पडत नाही. कारण एका सेशनमध्ये काही होऊ शकत नाही, काही सेशन घ्यावे लागतात. पण सुरुवातीला सेशन दिल्यानंतर पेशंटला बरं वाटायला सुरुवात होते. एक हलकेपणा पायामध्ये जाणवतो किंवा कमरेमध्ये हलकेपणा जाणवतो किंवा शोल्डरमध्ये हलकेपणा जाणवतो. काही जणांना मणक्याचा त्रास असतो तो पूर्ण असतो, सर्वायकल लंबर पूर्ण असतो. तर त्याप्रमाणे आपण जेव्हा ट्रीटमेंट करतो हलकेपणा किंवा आपला उत्साह वाढतो, फ्लेक्झिबिलिटी वाढते, हे सगळं या ॲक्युपंक्चर पद्धतीने होतं. तेही विदाऊट गोळ्या औषधं. आमच्याकडनं आम्ही कुठल्याही प्रकारचे गोळ्या औषधं देत नाही, कुठलीही एक्सरसाइज सांगत नाही. ट्रीटमेंट संपल्यानंतर एक्सरसाइजची गरज लागते ती नक्कीच सांगतो आम्ही, पण ट्रीटमेंटच्या दरम्यान आम्ही कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज वगैरे सांगत नाही. आणखी एक नीडल्स विषयी सांगाल काय? कारण नीडल्सची बऱ्याच जणांना भीती वाटते. ही नीडल्स अगदी बारीक असते आणि ती आपल्याला प्रिक करताना कळतही नाही. आमच्या एक्सपिरियन्सनुसार तर नीडल्स लावलेल्या पेशंटला लक्षातही येत नाही. कारण काही पेशंट म्हणतात की तुम्ही काय केलं आम्हाला लक्षातच आलं नाही, पण ते नीडल्स आहेत नक्कीच. पण त्या एक अगदी म्हणूया तर जरी जाणवल्या तरी अगदी मुंगी चावल्यासारखं ते जाणवतं. नाही तर पेनलेस निडल आहेत, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि त्या निडलचा साईड इफेक्ट नाही. सर्वात महत्त्व म्हणजे ॲक्युपंक्चरमध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. लोक फिटनेससाठी सुद्धा ट्रीटमेंट घेतात किंवा ओबेसिटीसाठी सुद्धा ट्रीटमेंट घेतात, किंवा आपण एखाद्या ट्रिपला जात आहोत किंवा ट्रिपवरनं आलो आहोत किंवा आपण जाण्यासाठी आपण त्या गोष्टीसाठी तयार राहू किंवा म्हणा ट्रेकिंगला जातो आहोत किंवा कुठे फिरायला जातो, त्यावेळेस मला असं वाटतं की माझा गुडघा त्रास देऊ शकतो, त्याच्यावरही लोक ट्रीटमेंट घेतात ॲक्युपंक्चरची, जी फिटनेससाठी असते. तीही ॲक्युपंक्चर पद्धतीने चांगला फरक पडतो. पुण्यात सुद्धा तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. त्यांचा संपर्क क्रमांक आम्ही तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिलेला आहे, तो तुम्ही नोंद करून घ्या आणि तुम्ही प्रियाजींना संपर्क साधून नक्कीच तुमच्या सगळ्या व्याधींपासून मुक्त होऊ शकता. प्रियाजी, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.